कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? फर्स्ट आहे पशुपालन, वने आणि मत्स्य. सेकंड आहे सेवा आणि थर्ड आहे वने. फोर आहे संशोधन. तर याच्यामध्ये ॲन्सर आहे मित्रांनो पशुपालन, वने, मत्स्य. ठीक आहे. हे ना प्राथमिक क्षेत्र आता क्षेत्राचे पण 4-5 प्रकार पडतात. त्याच्यानुसार प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं मित्रांनो, कृषी रिलेटेड उद्योग वगैरे येतात त्याच्यामध्ये, जसे की पशुपालन, वने, आणखी मत्स्य व्यवसाय हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. तर इथे क्वेश्चन काय आले, कृषी आणि संलग्न क्षेत्र. तर याच्यामध्ये पशुपालन, वने आणि मत्स्य येतात. ठीक आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणतं येतं, कृषी रिलेटेड. आय होप समजलं असेल. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन घेण्याचं मागचं लॉजिक काय आहे मित्रांनो, की कृषी हा टॉपिक PDCC बँकेला 10 मार्कासाठी आहे. ठीक आहे, 10 मार्कासाठी आहे. तर ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. आणि आता द्वितीय क्षेत्रामध्ये काय येतं बरं, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग. कोणते उद्योग येतात, जे का समजा खाणकाम आलं, हे जे कृषीवर डिपेंड असतात, जे उद्योग कृषीवरती डिपेंड असतात, जो कृषीचा जो माल असतो त्याला प्रोसेस करून जो उद्योग होतो त्याला आपण द्वितीय उद्योगमध्ये काउंट करतो. ठीक आहे, हे झालं द्वितीय उद्योग. आता बघूया तृतीय उद्योग. 5 प्रकार पडतात मित्रांनो. तृतीय उद्योगमध्ये मुख्यत्वे सर्व्हिस म्हणजे सेवा याचा समावेश होतो, सेवाचा, सर्व्हिसचा. ठीक आहे. आणि जो चतुर्थी हे असतो क्षेत्र, त्याच्यामध्ये संशोधन चतुर्थी, आणि जो 5वा क्षेत्र असतो संशोधन, तंत्रज्ञान वगैरे या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. 3 पर्यंत लक्षात ठेवायचं. पहिलं प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, द्वितीय उद्योग, तृतीय सेवा. ठीक आहे. आय होप समजलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तर इथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कर्ज देते? तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळं हा पॉईंट घेतला आहे मित्रांनो. महिला व गट कर्ज काय असतो मित्रांनो, जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, गावाकडे बघितलं असेल तुम्ही, गट पंचायत वगैरे ते असतात ना, महिलांचं गट असतं त्याच्यामध्ये. हां, तोच हा आहे गट कर्ज. महिलांना कर्ज देणे. आणि सोने तारण म्हणजे सोन्यावरती कर्ज देणे, औद्योगिक कर्ज, वाहन कर्ज. तर ॲन्सर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व कर्ज PDCC बँक देते. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण कर्ज देते, ते आपण बघूया. पहिला आहे शेती कर्ज. ठीक आहे. आणि दुसरा आहे शैक्षणिक कर्ज, एज्युकेशन कर्ज. ठीक आहे. तिसरा आहे गृह कर्ज, होम लोन. आणि कॅश क्रेडिट कार्ड योजना पण PDCC बँक देते मित्रांनो, कॅश क्रेडिट कार्ड. ठीक आहे, कॅश क्रेडिट कार्ड. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की कोणते कर्ज देतात, आणि याच्यावरती 100% क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. हे वरील सगळे आहे, महिला गट कर्ज, सोने तारण, औद्योगिक, एज्युकेशन, आणखी वाहन कर्ज. आणि वाहन कर्ज एक योजना आहे मित्रांनो, कोणती, महाराष्ट्र सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणून आहे. ते समोर बघणारच आहोत योजना कोणत्या आहे त्या रिलेटेड. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे एक इम्पॉर्टंट सांगायचं मित्रांनो मला, की मी या अगोदर पण व्हिडिओज बनवले, जी सिरीज चालू आहे. तर ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही सबस्क्राईब करत जा मित्रांनो. बघतात आणि सबस्क्राईब करत नाही आहे, लाईक पण करत नाही, कमेंट नाही करत, काहीच रिस्पॉन्स नसते, आणि माझं बनवण्याचं मेहनतचं काही मला आउटपुट भेटत नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा, नक्कीच ही सिरीज कंटिन्यू राहील. कंटिन्यू जर करायची असेल तर तुम्ही रिस्पॉन्स द्या. ठीक आहे. आता महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी, इथे थोडं टायपिंग मिस्टेक झाले. महाराष्ट्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजना केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन आहे मित्रांनो 2005, 2007, 2025. आहे का कोणाला माहिती?
2009 ते 10मध्ये ही योजना सुरू झाली आहे, कृषी कर्जमाफी. तर ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे ही योजना. तर आपण याच्या रिलेटेड काही योजना बघूया. आता ही 2009 ते 10मध्ये सुरू झाली आहे, याचं ॲन्सर भेटलं. ठीक आहे, तर आपण काही योजना बघूया आता. पंजाबराव देशमुख योजना. पंजाबराव देशमुख योजना ही योजना व्याज सवलत देते शेतकऱ्यांना आणि 2021 ते 22मध्ये सुरू झाली आहे मित्रांनो. पंजाबराव व्याज सवलत योजना, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021-25मध्ये. आणि या योजनेमध्ये पीक कर्ज आहे मित्रांनो. पीक कर्जावरती 3% किती 3% सवलत दिली जाते. ठीक आहे, 3% सवलत दिली जाते पंजाबराव देशमुख योजनेमध्ये पीक कर्जावरती. आता दुसऱ्या योजना बघूया ज्या की इम्पॉर्टंट आहे. आणि आपण ना सगळ्या पॉईंटला जे एक्झाम पॉईंट ऑफ PDCC बँकेचं एक टॉपिक आहे, त्या सगळ्या टॉपिकला आपण टच करणार आहोत. आणि जे इम्पॉर्टंट ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं ते आपण संपूर्ण या माध्यमातून रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. तर अनुदानाच्या योजना कोणत्या आहेत? नमो शेतकरी योजना इम्पॉर्टंट योजना आहे. नमो शेतकरी योजना ही योजना केव्हा स्टार्ट झाली आहे? 2023मध्ये. नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजना. ठीक आहे, आता सेकंड योजना आहे आणि याच्यामध्ये 6,000चं शेतकऱ्यांना लाभ मिळतो. आणि सेकंड योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना PMKSY. ठीक आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना 2019मध्ये सुरू झाली आहे मित्रांनो. ठीक आहे, 2019मध्ये. आणि याच्यामध्ये किती लाभ मिळतो शेतकऱ्यांना? तर 6,000चा लाभ मिळतो शेतकऱ्यांना. ठीक आहे, आणि अगोदरची योजना कोणती होती? नमो शेतकरी योजना, त्याच्यामध्ये पण 6,000चा लाभ मिळतो. ही 2019मध्ये स्टार्ट झाली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट योजना आहे मागेल त्याला विहीर योजना. याच्यामध्ये ना फक्त हे पॉईंट लक्षात ठेवा की 4 लाखपर्यंत लाभ मिळतो. ठीक आहे, मागेल त्याला विहीर योजना हे शेतकरीचं क्रायटेरिया असतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी योजना आहे एक मागेल त्याला शेततळी योजना. याच्यामध्ये पण शेतकऱ्यांना लाभ मिळतो. याच्यामध्ये 75,000पर्यंत लाभ मिळतो. मागेल त्याला शेततळी योजना. ठीक आहे, 75,000पर्यंत. आणि याचं क्रायटेरिया काय असते? दारिद्र्य रेषेखालील हे पाहिजे शेतकरी. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखालील जे शेतकरी आहेत त्यांना ही योजनाचा लाभ घेतला जातो. ठीक आहे, आणि 75,000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो. आता समोर काही योजना बघूया, 1-2 आहे. पीक विमा योजना. पीक विमा योजना 2016मध्ये सुरुवात झाली आहे मित्रांनो या योजनेला, 2016मध्ये. आणि याचं प्रीमियम लक्षात ठेवायचं तर पीक विमा योजना 2016. आणि याच्यामध्ये प्रीमियम जो भरतात ना त्याच्यामध्ये ना रब्बी हंगामाचं 1.5% भरावं लागतं. ठीक आहे, आणि खरीप हंगामाचं 2% भरावं लागतं. आणि जो फळबाग आहे समजा फळबागचं किती 5% प्रीमियम भरावं लागतं. ठीक आहे, आय होप एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, समोरचं बघूया. आता इथे मी अगोदर सांगितलं होतं की ट्रॅक्टर अनुदान योजना आहे म्हणून, तर ती योजना बघू. ट्रॅक्टर अनुदान योजना तर याच्यामध्ये ना मित्रांनो 2025ला स्टार्ट झाली. याच्या अगोदर होती पण 2025चा आपण बघतोय आता. 50% याच्यामध्ये सबसिडी गव्हर्मेंटकडून दिली जाते. ठीक आहे, ट्रॅक्टर योजना 2025 50% योजना अनुदान 50% दिलं जातं गव्हर्मेंटकडून. तर याच्यावरती क्वेश्चन कसा येऊ शकतो की ट्रॅक्टर अनुदान योजना याच्यामध्ये भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून किती % अनुदान दिला जातो किंवा सबसिडी दिली जाते. ठीक आहे, तर हे पण इम्पॉर्टंट आहे.
आणि समोर इम्पॉर्टंट बघणार आहोत मित्रांनो, व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा, ठीक आहे.